श्रीखंड बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे 1 लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स केलेली आहे. हळदीने काय होतं, बाहेर कसं आपण दुकानात रेडीमेड घेतो तसाच अगदी छान कलर येतो. आता दूध उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कोमट होईपर्यंत यालाच आता ढवळत राहायचं आहे. याच्यावर साई जमा होऊ द्यायची नाहीये. त्याच्याने दही खूप छान घट्ट जमा होतं. त्यानंतर चमचाभर दही घेऊन याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि 1 मिनिटपर्यंत ढवळत राहायचं आहे. 1 मिनिटानंतर हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याला झाकण लावून 8 ते 9 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. आता बघू शकता आपण लावलेलं दही अगदी छान घट्ट असं जमा झालेलं आहे आणि त्याला एक छान कलर सुद्धा आलेला आहे. इथे एका चाळणीमध्ये मी एक कॉटनचं कापड ओलं करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आता हे सगळं दही काढून घ्यायचं आहे आणि याला थोडा वेळ असंच पाणी निथळेपर्यंत ठेवून द्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटं ठेवल्यानंतर याच्या चारही बाजू पकडून व्यवस्थित एकत्र करून गाठ बांधून याला टांगून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यातलं सगळं पाणी रिलीज होऊन जाईल. 4 ते 5 तासासाठी याला असंच टांगून ठेवून द्यायचं आहे. 5 तासानंतर बघू शकता आपण जे दही बांधून ठेवलं होतं त्याच्यातलं सगळं पाणी रिलीज झालेलं आहे आणि छान चक्का तयार झालेला आहे. आता हे कापडाला साईडला लागलेलं चमच्याने काढून घ्यायचं आहे आणि हा चक्का एका बाउलमध्ये काढायचा आहे. आता खूप मेहनतीचं काम आहे. याला खूप छान 5 ते 10 मिनिटं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी इथे साखर आणि वेलची मिक्सरला लावून त्याची पावडर केलेली आहे, ती ॲड केलेली आहे. आता ह्याला अजून छान फेटून घ्यायचं आहे. इथे मी थोडं दुधात भिजवलेलं केशर ॲड केलेलं आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. अगदी नॅचरल कलर सुद्धा खूप छान दिसतोय. तुम्हाला हवं असल्यास ॲड करा, अदरवाईज स्किप सुद्धा करू शकता. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला आम्रखंड बनवायचं असेल तर थोडी मँगो प्युरी किंवा मग मँगो इसेन्स सुद्धा वापरून आम्रखंड सुद्धा तयार करू शकता. आता बघू शकता जवळजवळ 10 मिनिटं झालेले आहे. याला मी फेटून घेतलेलं आहे आणि खूप छान क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे. अगदी मार्केटमध्ये मिळतं श्रीखंड, सेम टू सेम तसंच तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही नट्स वापरू शकता. मी इथे थोडेसे पिस्ता आणि बदाम क्रश करून घेतलेले आहे. ते घातल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर श्रीखंड बरोबर खाण्यासाठी पुरी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि 1 टेबलस्पून रवा ॲड केलेला आहे. थोडंसं तेल घालायचं आहे आणि हळूहळू पाणी घालून पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना एकदम एकदाच सगळं पाणी नाही ओतायचं. हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून त्याला छान आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं ओलं झाल्यानंतर मग त्याला एकत्र करून मळून घ्यायचं आहे. आता परातीला लागलेलं पीठ असं थोडं पाणी लावून सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर पीठ फिरवून ते सगळं काढून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता पुरीसाठी लागणारं पीठ मळून तयार आहे. आता हे झाकून थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. पुरी असेल तर सोबत बटाट्याची भाजी हवीच. ती करण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, हिंग आणि जिरं घातलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित मऊ शिजल्यानंतर याच्यामध्ये
कापलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे. इथे माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी फक्त मिरची ॲड केलेली आहे. याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर हळद, मीठ ॲड करायचं आहे आणि बॉईल करून ठेवलेले बटाटे ॲड करायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजला तुम्हाला वाटल्यास याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं वाफेवर ठेवून द्यायचं आहे. पुरी करण्यासाठी इथे सगळ्यात आधी पोळपाट आणि लाटण्याला तेल लावून घ्यायचं आहे. नाहीतर मग पुऱ्या एकदम ड्राय होतात आणि जास्त तेल पितात. त्यानंतर पुरीसाठी जे गोळे तयार करून ठेवलेले आहेत त्यांना सुद्धा तेल लावून लाटून घ्यायचं आहे. पुऱ्या लाटताना कधीही पीठ लावून गोळे लाटायचे नाहीयेत. त्याच्याने तेलही खराब होतं आणि पुऱ्या जास्त तेल पितात आणि तेलकट होतात. त्यामुळे इथं गोळे जे बनवलेले आहेत त्यांना तेल लावून लाटून घ्यायचे आहेत आणि एकाच वेळी जास्त पुऱ्या लाटून ठेवायच्या नाहीत. मी इथे 4 ते 5 पुऱ्याच लाटणार आहे आणि तेवढ्याच आधी तळून घेणार आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर एका साईडने पुरी तेलात हळूच सोडायची आहे. एकदम मधोमध टाकायची नाहीये. इथे बघू शकता तेल छान व्यवस्थित तापलं असल्यामुळे पुरी छान टम्म फुगलेली आहे. आता थोडं क्रॉस करून हा मधला भाग जो सफेद राहतो, दोन्ही साईडनी पुरी शेकल्यानंतर मधला भाग शेकला जात नाही. तो व्यवस्थित शेकण्यासाठी चमच्याने थोडं तिला क्रॉस करून तेलात सगळ्या बाजूंनी शेकून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी तुम्ही पहिल्यांदा पुरी बनवणार असाल तरीही अशा प्रकारे बनवलात तर काहीच अडचण येणार नाही आणि पुऱ्या अगदी छान टम्म फुगलेल्या आणि अगदी छान तयार होतील. या गुढीपाडव्याला तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवणार आहात ते कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपीज आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.